ते स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महत्त्वाचे सूत्रे, जे की अतिशय महत्त्वाचे आहे. गणित ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस या सूत्रांचा वापर करून आपण प्रॉब्लेम्स लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकतो. ते काय प्रॉब्लेम्स आहेत, महत्त्वाची सूत्रे काय आहेत, याचा वापर करण्यात येतो. आज आपण बघणार आहोत. आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. महत्त्वाच्या सूत्रामध्ये पहिलं आहे a प्लस बी होल स्क्वेअर. म्हणजे a प्लस बी कंसाचा वर्ग असेल तर याला आपण कसं पद्धतीने सॉल्व्ह करतो, तर याचा फॉर्म्युला आहे a वर्ग प्लस 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे a प्लस बी होल स्क्वेअर तुम्हाला दिलेला असेल तर a वर्ग प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो, एक्सपांड करू शकतो किंवा विस्तारित करू शकतो. दुसरा आहे याच्या समोर आहे तो a प्लस a मायनस बी होल या ठिकाणी स्क्वेअर आहे, होल स्क्वेअर a मायनस बी. तर या ठिकाणी a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीचं काय आहे, हे एक्सपान्शन आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, तिसरा a प्लस बी होल क्यूब. हे महत्वाचं सूत्र आहे. याला आपण काय करू शकतो, a क्यूब करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याला लिहू शकतो. बघा या ठिकाणी a क्यूब म्हणजे हे फर्स्ट टर्म आहे, पहिलं पद आहे, त्याचा क्यूब केलेला आहे. त्याच्यानंतर 3a स्क्वेअर बी घेतलेला आहे क्यूब, आणि इथं पहिलं जे फर्स्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर केला इंटू बी प्लस 3ab स्क्वेअर. दुसऱ्या याच्यामध्ये 3ab स्क्वेअर बीचा स्क्वेअर आहे प्लस बी क्यूब अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. a मायनस बी मध्ये पण अशाच पद्धतीने करता येतं आपल्याला. a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी, या ठिकाणी मात्र प्लस 3ab स्क्वेअर मायनस या ठिकाणी बी क्यूब अशा पद्धतीने या ठिकाणी काय करता येतं, एक्सपांड करता येतं. त्यानंतर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अशा एक पद्धतीने मध्ये आहे. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर तुम्हाला दिसत असेल तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं a प्लस बी होल स्क्वेअर करायचं त्याचा, आणि त्यानंतर त्याला मायनस 2ab लिहायचं. तर अशा पद्धतीने त्याचं एक्सपान्शन येतं. a प्लस बी होल स्क्वेअर मायनस 2ab. आता a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर कसं लिहिता येतं, तर एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी अशा पद्धतीने आपण त्याचं एक्सपांड करू शकतो. a प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. आणि जर आता a क्यूब मायनस बी क्यूब असेल तर a क्यूब मायनस बी क्यूब असेल तर या ठिकाणी आपण a प्लस बी चं कॉमन काढू शकतो, आणि त्यानंतर जे रिमेनिंग आहे a स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीनं a प्लस बी एका दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. त्यानंतर a क्यूब मायनस बी क्यूब असेल तर या ठिकाणी a मायनस बी बाहेर काढा आणि बाकीचं जे आहे a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीने करा. कारण प्लस असेल तर या ठिकाणी मायनस येतं, आणि या ठिकाणी मायनस असेल तर या ठिकाणी मायनस निघून या ठिकाणी काय होतं, प्लस येत असतं. आता a प्लस बी होल स्क्वेअर प्लस a मायनस बी होल स्क्वेअर असं असेल तर या ठिकाणी तुम्ही फक्त लिहू शकता दोन ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता त्याच्यानंतर प्रश्न आहे a प्लस बी होल स्क्वेअर मायनस a मायनस बी होल स्क्वेअर असेल तर असं दिसत असेल तर तुम्हाला फक्त लिहायचं आहे इथं 4ab. या अशा पद्धतीने a प्लस बी होल स्क्वेअर मायनस a मायनस बी असेल तर फक्त 4 इंटू a इंटू बी असा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लिहायचं आहे. a प्लस बी होल स्क्वेअर असेल तर याचा a मायनस बी होल स्क्वेअर प्लस 4ab अशा पद्धतीने याला तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. आणि a मायनस बी होल स्क्वेअर असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, a प्लस बी होल स्क्वेअर मायनस 4ab. इथं प्लस असेल तर इथं मायनस करा, इथं प्लस 4ab करा, इथं मायनस असेल तर इथं प्लस करा आणि मायनस 4ab करा. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, महत्त्वाचे सूत्र तुमच्या डेली क्वेश्चन सॉल्विंग मध्ये तुम्ही वापरू शकता. प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असताना अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात, तर त्या क्वेश्चनला तुम्ही अशा सूत्रांचा वापर करून सॉल्व्ह करू शकता. आणि शेवटचं आहे 13. महत्वाचं सूत्र आहे, जर a प्लस बी प्लस सी असेल होल स्क्वेअर असेल तर या ठिकाणी तुम्ही a स्क्वेअर करू शकता, बी स्क्वेअर करू शकता, सी स्क्वेअर करू शकता, प्लस 2ab चं मल्टिप्लिकेशन करू शकता, त्यानंतर 2bc चं मल्टिप्लिकेशन करू शकता, प्लस 2ac असं या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक्सपांड करू शकता. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे, तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.